सध्या मार्च आणि एप्रिलचं सीझन सुरू होत आहे, तर आई आणि मूल ह्या दोघांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा कालावधी आहे. कारण ह्या कालावधीमध्ये मुलांच्या एक्झाम्स परीक्षा असतात. तर ह्यासाठी जर तुम्ही काही विशिष्ट काळजी घेतली तर नक्कीच तुमचं मूल जे आहे तर त्याची स्मरणशक्ती ह्याच्यावरती इफेक्ट पाडू शकता. ह्यामध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना काही विशिष्ट सवयी लावल्या, म्हणजे जे बाहेरचं खाणं असेल, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, ते जर बंद करून घरातलंच हेल्दी फूड जर दिलं, कारण डाएट जर चेंज केलं तर आहाराचा नक्कीच बुद्धीवरती चांगला परिणाम होत असतो. म्हणून जर घरच्या घरी केलेला आहार जर तुम्ही दिला मुलांना तर त्याचा बुद्धीवरती परिणाम होऊन त्याची स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. आणि त्यासोबतच रात्री उशिरा जागणं, टीव्ही बघणं, मोबाईल बघणं हे जर त्याचं बंद केलं आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून पहाटेचा जो अभ्यास करतो आपण तर तो जास्त लक्षात राहतो. ह्या सवयी जर त्याच्या बदलल्या तर परीक्षेमध्ये जे गोल आहे तो अचीव करू शकतो. आणि ह्या सोबतच आयुर्वेदामध्ये बुद्धिवर्धक काही औषधं सांगितलेले आहेत, जसे की ब्राह्मीवटी असेल, सारस्वत अरिष्ट असेल, शंखपुष्पी सिरप असेल. हे जर तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रकृतीनुसार, वयानुसार जर तुम्ही तपासून घेतलं तर नक्कीच त्याला त्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो. ह्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे कनेक्ट होऊन अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.